संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी सांगली महापालिकेने आपली मंगलधाम येथील अत्याधुनिक वॉर रूम सक्रिय केली आहे। या वॉर रूम मधून सांगली मिरज शहरातील नदीघाट आणि पूरप्रवण क्षेत्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे सतत नजर ठेवली जाते। महापालिकेने पूरपट्ट्यातील महत्त्वाच्या ठिकाणी 13 सीसीटीव्ही बसवले असून वॉर रूम मध्ये रिअल टाइम मॉनिटरिंग केले जाते। याशिवाय आपत्कालीन सेवातील अधिकाऱ्यांना वॉकी टॉकी देण्यात आले, ज्यामुळे क्षणाक्षणाची माहिती वॉर रूम पर्यंत पोहोचवली जाते। नागरिकांना मदतीसाठी 3 हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आले। आयुक्त सत्यम गांधी यांच्या नियोजनानुसार आतापर्यंत 500हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले। यापैकी 30 नागरिकांना महापालिकेच्या निवारा केंद्रात विस्थापित केले असून 50 जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले। महापालिका प्रशासनाने अद्यापही संभाव्य पूरस्थितीची पूर्ण तयारी ठेवली असल्याचे सांगण्यात आले। तर आपली जी वॉर रूम आहे ती कशा प्रकारे सक्रिय आहे, कशा प्रकारे वॉच आपण ठेवताय, काय सीसीटीव्ही आहे, वॉकी टॉकी कशा पद्धतीने नियोजन आहे? वॉर रूम मध्ये महानगरपालिकेच्या वॉर रूम मध्ये आम्ही पूर्ण महानगरपालिका एरियामध्ये जवळपास 15 ते 20 आयपी बेस्ड कॅमेराज लावलेले आहे। काही एरियाज मध्ये आयपी बेस्ड आहे, काही एरियाज मध्ये वायर्ड कॅमेराज आहे। काही कॅमेराज पॅन टिल्ट झूम मध्ये त्याला चेंज पण करू शकतो, काही कॅमेराज फिक्स्ड आहे। आता इथे आपण बघू शकतो या ठिकाणी आम्ही वॉकी टॉकीजचं नियोजन पण केलं आहे। त्याच्यासोबतच स्क्रीनवर आपल्याला दिसेल की हा जे आपल्याला फुटेज दिसतंय ते एरविन पुलाची आहे। त्या ठिकाणी सध्या 37 फुटावर पाणी आहे। तसेच ती जे आपला व्हिडिओ कॅमेरा आहे ते कृष्णाघाट मिरजची फोटो आहे। त्या ठिकाणी सध्या 46.5 फुटावर पाणी आहे। त्याच्यासोबतच आपल्याकडे हे न्यू प्राईड सिनेमा हॉलच्या वरच्या कॅमेराच आहे। या ठिकाणी टिंबर एरिया फायर स्टेशनची आहे। त्याच्यासोबत जे काही आपला दत्त प्लॉट असेल किंवा सांगलवाडी असेल किंवा अमरधाम आणि मगरमच्छ कॉलनी, हे सगळे ठिकाणी महानगरपालिकेच्या तर्फे कॅमेराज लावलेले आहेत आणि आम्ही इथेच बसून प्रत्येक गोष्टीला कोऑर्डिनेट करतो आणि प्रत्येक यंत्रणाला सांगतो। कशा प्रकारे सर जनतेला इथून मदत कशा प्रकारे मिळते? इथे महानगरपालिकेचे कंट्रोल रूम आहे, जे जनतेला आम्ही 3 कॉन्टॅक्ट नंबर दिली आहे। त्याचे सगळे कॉल्स वगैरे इथेच येत आहे आणि ह्या ठिकाणी आम्ही जनतेचे जे काही प्रश्न वगैरे असेल त्याचे पण उत्तर देतो। त्याच्यासोबतच या ठिकाणी बाकी शासनाच्या बाकी यंत्रणाला पाटबंधारे असेल किंवा पोलीस असेल किंवा ट्रॅफिक असेल, एमएससी असेल, त्यांचा पण कॉन्टॅक्ट इथूनच केला जातो।